श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ दिवस क्रमांक 423। उपशम प्रकरण सर्ग 64। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, ज्याची बुद्धी परमात्म स्वरूपामध्ये स्थिर झाल्यामुळे विषयांसंबंधाने अनासक्त झाली आहे, असा ज्ञानी पुरुष मग व्यवहार करीत असला तरी त्याला पातकाचा स्पर्शही होत नाही. चैतन्यरूपी सूर्याचा उदय होताच अज्ञानरूपी रात्र क्षीण होते आणि मग त्याची बुद्धी परमानंद स्थितीप्रत जाऊन आपल्या संपूर्ण तेजाने विलसू लागते. ज्या मनुष्याची अज्ञानरूपी निद्रा समाप्त झाली आहे, असा मनुष्य अध्यात्मशास्त्र रूपी सूर्याच्या प्रकाशाने जागा होऊन अशा प्रबोधाच्या स्थितीप्रत पोहोचतो की ज्या स्थितीपासून तो केव्हाही च्युत होत नाही. ज्या दिवसांमध्ये आणि ज्या क्रियांमध्ये आत्मचंद्राच्या उदयामुळे हृदयरूपी आकाशात पूर्णात्म्याचे रमणीय चांदणे पडते, त्याच दिवसांमध्ये मनुष्य खरोखर जगला आणि त्याच्या त्याच क्रिया आनंदयुक्त झाल्या असे म्हणण्यास हरकत नाही. मनुष्य एकदा मोहसागरातून पार झाला म्हणजे निरंतर आत्मविचारणा करीत गेल्याने त्याचे अंतःकरण अत्यंत शीतल बनते. ज्याच्या योगाने मनुष्याची वृत्ती आत्माकार बनत जाते, तेच स्नेही त्याचे खरे मित्र, तीच शास्त्रे त्याची खरीखुरी आत्मोन्नती करणारी शस्त्रे आणि तेच दिवस मनुष्याचे खरे जीवन होय. परंतु ज्यांच्या ठिकाणचे पातक क्षीण झाले नाही व जे आत्मज्ञानाची उपेक्षा करतात, असे पुरुष जन्मरूपी जंगलातील लतांप्रमाणे दीन बनून दीर्घकालपर्यंत शोक करीत बसतात. रामा, हा जीवरूपी बैल शेकडो आशापाशांच्या जाळ्यात गुरफटून गेलेला आहे. विषय भोगरूपी गवताला चटावलेला आहे. जरेने त्याचा देह जर्जरित झाला आहे. शोकरूपी दीर्घ सुस्कारे सोडून तो कष्टी झाला आहे. जन्मरूपी जंगलामध्ये शेकडो दुःखांच्या प्रचंड ओझ्याखाली तो झेरीस आला आहे. कुकर्मरूपी चिखलाने तो माखला गेला आहे. मोहरूपी डबक्यामध्ये पडून पडून राहिला आहे. विषयासक्तीरूपी कीटकांनी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी चावे घेतले आहेत. तृष्णारूपी शृंखलांनी तो जखडला गेला आहे. तो मनोरूपी वाण्याच्या ताब्यात राहून त्याच्या हुकमतीत वागत आहे. बांधवांच्या बंधनात अडकून पडल्यामुळे त्याच्या अंगात हालण्याचेही त्राण राहिलेले नाही. स्त्री, पुत्र, जरा यांच्या त्राग्यामुळे तो हताश झाला आहे. पुष्कळ मार्ग आक्रमण केल्यामुळे आणि कोठेही विसाव्याची जागा न मिळाल्यामुळे तो उठवणीस आला आहे. संसाररूपी अरण्यात स्वैर संचार करीत असल्यामुळे तो अगदी थकून गेला आहे आणि तीव्र तापामुळे तो संतप्त झाला असून आज पावेतो त्याला शीतल छायेचे स्थान प्राप्त झालेले नाही. तो जरी आकाराने मोठा असला तरी इंद्रियांच्या तावडीत सापडल्यामुळे तो अगदी दीनवाणा बनला आहे. काम्य कर्मांमुळे तो भ्रांत झाला आहे व दुष्कृत कर्मांबद्दल मार खाल्ल्यामुळे तो हताश झाला आहे. अज्ञानरूपी अरण्यामध्ये जन्म मरणरूपी गाड्याचे ओझे वाहण्याचे काम नशिबी आल्यामुळे तो जागोजागी ठेचाळत असून त्यामुळे त्याची गात्रे गलित झाली आहेत आणि अनर्थरूपी चिखलातून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे तो त्यातच लोळत पडला आहे. तरी अशा ह्या जीवरूपी बैलाला तू शिकस्तीचे आणि दीर्घ प्रयत्न करून संसाररूपी डबक्यातून बाहेर काढ. आता अशा रीतीने जीवाला संसाररूपी डबक्यातून बाहेर काढल्यावर तो पुन्हा त्या चिखलात पडेल की काय, अशी शंका तुझ्या मनात कदाचित येईल. परंतु ही शंका व्यर्थ आहे. कारण तत्व अवलोकनामुळे चित्त एकदा का क्षीण झाले म्हणजे जीव पुन्हा कधी उत्पन्न होत नाही, तर तो भवसमुद्राचे उल्लंघन करून निःसंशय पलीकडे जातो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.